नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या प्रशासनात एक असं पद आहे जे अक्षरशः गावाचा कणा आहे. पण गंमत म्हणजे या पदाच्या ताकदीबद्दल आपल्यापैकी अनेकांना फारसं काही माहीतच नसतं. चला तर मग आज ओळख करून घेऊया तलाठी या पदाची. विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? विचार करा बरं, गाव पातळीवर असा कोण व्यक्ती आहे ज्याच्या सहीशिवाय पान हलत नाही? बरोबर ओळखलत, तो म्हणजे तलाठी. जरी हे पद वर्ग 3चं असलं ना, तरी या पदाची ताकद आणि जबाबदारी प्रचंड मोठी आहे. आज आपण या पदाची अक्षरशः कुंडलीच मांडणार आहोत. हा किंगपेन कोण आहे, त्याचा इतिहास काय, आजच्या डिजिटल युगात तो कसा बदललाय, करिअरमध्ये पुढे काय संधी आहेत, पगारपाणी कसं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही फक्त एक नोकरी आहे की एक मोठी जबाबदारी? चला सुरू करूया. तर आपला पहिला मुद्दा, या तलाठ्याला गाव प्रशासनाचा किंगपिन का म्हणतात? हो, कारण तोच तो महत्त्वाचा पूल आहे जो सरकार आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला, विशेषतः गावातल्या लोकांना जोडतो. गावातल्या लोकांसाठी ना तलाठी म्हणजे चालतं बोलतं सरकारच. जन्माची नोंद करायची आहे, तलाठी. जमिनीचा वाद झालाय, तलाठी. सरकारी योजना आली आहे, ती लोकांपर्यंत पोहोचवणाराही तलाठीच. थोडक्यात गाव आणि सरकार यांच्यातला तो एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. अच्छा, मग हा तलाठी नक्की काम कुठे करतो? त्याचं जे कार्यक्षेत्र असतं ना, त्याला म्हणतात सजा. एका सजामध्ये 1, 2 किंवा कधीकधी 3 गावांचा समावेश असतो. आणि या सजाचा तो असतो प्रशासकीय प्रमुख. त्याचं कार्यालय म्हणजे आपली ओळखीची चावडी. आता जरा इतिहासात डोकावूया. प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो, नाही का? तसाच तलाठी पदाचाही आहे, आणि तो खूपच रंजक आहे. ही एक प्रकारे उगमाची कहाणी आहे. बघा, स्वातंत्र्यापूर्वी हेच काम कुलकर्णी करायचे. पण ते पद कसं होतं? वंशपरंपरागत. म्हणजे कुलकर्णीचा मुलगाच कुलकर्णी होणार. पण स्वातंत्र्यानंतर हे कुलकर्णी वतन रद्द केलं गेलं आणि 1966च्या कायद्यानुसार गुणवत्तेवर आधारित तलाठी हे पद तयार झालं. हा एक प्रचंड मोठा आणि महत्त्वाचा बदल होता. आता जरा कामाची यादी बघा. ही यादी नाही, महागाथा आहे. गावातल्या जमिनीचे तब्बल 21 प्रकारचे वेगवेगळे रेकॉर्ड सांभाळणं, शेतसारा गोळा करणं, नैसर्गिक आपत्ती आली की पंचनामे करणं, निवडणुकीच्या वेळी BLO म्हणून काम पाहणं आणि आता तर ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांच्या नोंदी घेणं. बापरे, सगळं काही तलाठ्यालाच करावं लागतं. गेल्या काही वर्षात ना तलाठ्याच्या कामात एक असा बदल झालाय ज्याला आपण क्रांतीच म्हणू शकतो. आणि ती क्रांती आहे डिजिटल क्रांती. चला पाहूया या गेम चेंजरने नक्की काय बदल घडवलाय. जरा जुना काळ आठवून बघा. आठवते? एका 7-12 उतार्यासाठी तलाठी कार्यालयाच्या चक्करा, फायलींचे ते ढिगारे आणि कधीकधी तर चिरीमिरी दिल्याशिवाय कामच व्हायचं नाही. किती मोठा मनस्ताप होता तो. आणि मग या सगळ्या त्रासावर सरकारने एक रामबाण उपाय आणला. डिजिटल 7-12ला कायदेशीर मान्यता दिली. तत्कालीन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल्याप्रमाणे पारदर्शकता आणि वेगवान सेवा देण्याच्या दिशेनं हे एक ऐतिहासिक पाऊल होतं. आणि ह्या निर्णयाचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला झाला? तर सामान्य माणसाला. कारण आता कायदेशीर सही शिक्क्याचा 7-12 उतारा मिळवण्यासाठी खर्च येतो फक्त 15 रुपये. हो, फक्त 15. आणि प्रक्रिया तर इतकी सोपी आहे की काय सांगू. सरकारच्या महाभूलेख पोर्टलवर जायचं, 15 रुपये भरायचे आणि झालं. डिजिटल सही असलेला उतारा तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर क्षणात हजर. तो तलाठ्याच्या सही शिक्क्याचा जमानाच गेला आता. चला, आता जरा करिअरच्या दृष्टिकोनातून बघूया. नोकरी म्हटलं की प्रमोशन, प्रगती हे सगळं आलंच. मग एकदा तलाठी म्हणून भरती झाल्यावर पुढे काय? महसूल विभागात प्रगतीची शिडी कशी आहे ते पाहू. बघा, हा आहे प्रगतीचा एक सरळ रोडमॅप. तलाठी म्हणून सुरुवात केली की साधारण 7-8 वर्षांनी पहिला थांबा येतो मंडळ अधिकारी पदाचा. तिथून पुढे साधारण तितक्याच काळात नायब तहसीलदार आणि अखेरीस तहसीलदार. म्हणजे साधारण 24 ते 30 वर्षात थेट तहसीलदार पदापर्यंत पोचणं शक्य आहे. ऐकायला तर हे खूपच छान वाटते, नाही का? तलाठी ते थेट तहसीलदार. पण थांबा, इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. ही बढती काही आपोआप मिळत नाही. आणि तो ट्विस्ट आहे एक परीक्षा. हो, 2 वर्षांचा प्रोबेशन पिरियड संपल्यावर एक विभागीय परीक्षा पास करणं बंधनकारक आहे. ही परीक्षा म्हणजे तुमच्या प्रगतीच्या शिडीची किल्ली आहे. ही पास झालात तरच पुढचा मार्ग मोकळा, नाहीतर मग आयुष्यभर तलाठीच राहावं लागू शकतं. चला, आता येऊया सगळ्यांच्या आवडीच्या विषयावर, अर्थकारण. म्हणजे पगार किती मिळतो,
इतर फायदे काय आहेत जाणून घेऊया. 7व्या वेतन आयोगानुसार तलाठी पदाचा पगार S8 या पे लेवलमध्ये येतो. मूळ वेतन म्हणजे बेसिक पे साधारणपणे 25,500 रुपयांपासून सुरू होतो. यावर 2400 रुपये ग्रेड पे, अधिक महागाई भत्ता आणि शहराप्रमाणे घरभाडे भत्ता मिळतो. म्हणजे पगाराचा आकडा चांगलाच वाढतो. हे सगळे भत्ते वगैरे मिळून सुरुवातीला हातात येणारा एकूण पगार साधारणपणे 35,000 ते 40,000 रुपयांपर्यंत जातो. कामाचं स्वरूप आणि जबाबदारी बघता हा एक चांगला आर्थिक मोबदला आहे, नाही का? आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण तलाठ्याचं काम, अधिकार, पगार सगळं काही पाहिलं. पण एक प्रश्न विचारावासा वाटतो. हे पद म्हणजे फक्त एक नोकरी आहे की त्याहून बरंच काही? खरं तर तलाठी हा गावचा खरा कारभारी असतो. तो फक्त एक सरकारी कर्मचारी नसतो, तर तो एक लोकसेवक असतो. त्याच्या एका सहीमध्ये कोणाच्या तरी आयुष्यात मोठा बदल घडवण्याची ताकद असते. आणि जिथे एवढी मोठी ताकद असते ना, तिथे जबाबदारीही तितकीच मोठी येते. म्हणून शेवटी हा प्रश्न उरतोच की गाव पातळीवर एवढी मोठी शक्ती आणि अधिकार असताना आजच्या या बदलत्या काळात तलाठ्याची खरी भूमिका काय असायला पाहिजे? फक्त एक प्रशासक म्हणून नियम पाळणारा अधिकारी की लोकांच्या विकासातला एक खराखुरा भागीदार? विचार नक्की करा.